दुसरीकडे बीडच्या वडवणीमध्ये असाच प्रकार समोर आलाय। ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनीने पेपर सोडल्यानंतर तिने घरी येताच चेक केल्यावर 720 पैकी तब्बल 702 गुण तिला मिळणं अपेक्षित होतं। मात्र मिळालेल्या OMR शीट चुकीची असल्याचा दावा तिने केलाय। तिचे प्रत्यक्ष स्कोअर कार्ड पाहिलं असता 87 गुण मिळाले आहेत। तो रिझल्ट नंतर मी माझ्या घरच्यांना दाखवला। त्यांना सुद्धा विश्वास बसत नव्हता की एवढे मार्क्स येऊ शकत नाहीत म्हणून। त्यानंतर मी त्यांना पटवून सांगितलं की हे मार्क्स OMR माझे नाहीयेत म्हणून। मग मी असं खूप शिक्षकांना पण विचारलं की असं काही होऊ शकतं का? तर त्या शिक्षकांनी पण सांगितलं की असं होतंय म्हणून। कारण NTA आतापर्यंत जितक्या वेळेस पण NTA ने एक्झाम घेतल्या त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक एक्झाम मध्ये त्याने फ्रॉड केलेला आहे। हे पेपर माझ्या हातात आहे आणि त्याच्यावरचं गुण जे आहे ते खूप वेगळं आहे। त्याच्याशी हे आन्सर शीट कुठंच मॅच होत नाही। माझ्या लेकराला 3 दिवस झाले जेवणाचा पत्ता नाही आणि आमच्या घरात मी कुठलीच एक पोळी सुद्धा लाटलेली नाही। घरामध्ये माझे लेकरं मी कशाला जेवणार? मी एक कार्यरत अशावर घरी आहे, त्याच्यावर माझं घर भागतोय। मी कसं जगवणार माझ्या लेकरांना? लेकराकडून माझ्याच्याने बाहेर लेकरं पाठवणं झाले नाही। माझ्या लेकरांनी ऑनलाईन क्लास करून सर्व काही तिने स्वतःच्या कष्टाने मिळवलेले गुण आहेत। एकाही परीक्षेत तिने टेस्ट दिलेल्यापैकी एकदाही तिला असे नाही की 700च्या खाली मार्क नाहीत। बघा की येताना सहज टीव्हीवर पाहत होतो तर काहीतरी दाखवलं, कुठला तरी मुलगा ती आन्सर शीट घेऊन होता। मला असं वाटतं की अतिशय सायंटिफिक आणि पारदर्शीप्रमाणे ही संपूर्ण परीक्षा पार पडलेली आहे। त्यामुळे जर कोणाला ग्रीव्हियन्स असेल तर ग्रीव्हियन्स रिड्रेसलची सिस्टीम आहे, तिथे त्यांनी गेलं पाहिजे।